पकवान पकवान जोरात जोरात पकवान काय 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 वाजव जोरात वाजव वा वा बसलेले एकदा अशी जोरदार टाळी वाजव देवाला ऐकू जाऊ दे वाजवा जोरात वाजवा वा 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 पकवान वाजव जोरात वाजव हा वाजव जोरात पकवान माझ्या आवाजाला माझ्या आवाज द्या बाकी नॉर्मल असेल कुठचे हे छत्तीस आहे पवन पुत्र हनुमान शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्या वाट मद दावा व्यासपटा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाट मद दावाव्या सुबटा शुरा आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुबटा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा अंजलीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मजदावाया सुबटा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाया सुबटा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः ध्यानमूलं सद्गुरुमूर्ति पूजामूलं सद्गुरुपदं मन्त्रमूलं सद्गुरुवाक्य मन्त्रमूलं सद्गुरुवाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं नमामि महायोगपीठे तदेवीमरस्य वरं पुण्डलीकाय तु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् समानन्दकण्डं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राजे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराचे तुमचा अनुग्रह लादला पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा या करावा वेर शरण शरणा हा शरण शरण एकानाता पाय माता देवीला पाय माता देवीला पाय माता देवीला
शरण शरणाची कनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजेवा नरयुतम श्रीरामदूतम शरणं प्रपदे हे दुःखभंजन मारुती नंदन हे दुःखभंजन मारुती नंदन सुंदराई तुझ्या आयुष्याच्या दिशा दावी हनुमंता मारुती रायाला शरण आलोय अरे राम जय राम शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा शुरानी धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा तुका म्हणे रुद्रा रुद्रा किंवा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज गावाव्या सुबटा विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हाला श्रोते जनांच्या संत मायबापांच्या चरणी आजच्या हनुमंत जन्मोत्सवाच्या निमित्ताने जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु वैकुंठवासी तुकोबारायांचा मारुतीरायाला भक्ती कशी आहे यासाठी शरण गेले मागणी मागतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा असा शरण जाऊन त्यांचं वर्णन करणार आहे तुम्ही शूर आहात तुम्ही धीर आहात तुम्ही तुमच्या स्वामींच्या सेवेसाठी तत्पर आहात तुकोबाराय म्हणताय या अभंगामध्ये तुका म्हणे रुद्रा शंकराच्या अवतारात तुम्ही अंजनीच्या पोटी जन्माला आला असा हा जगद्गुरु तुकोबारायांचा मारुतीरायांना भक्ती करता शरण आलेला 4 जन्माचा अभंग आहे विठ्ठल एकदा सेटिंग लागली ना तर हनुमान मग मगाशी बरोबर लागली होती अरे बरोबर आहे ते बरोबर आहे जसं आहे तसं ठेवा मस्त वेगळे राम अभंगाच्या भावार्थ पाहता तुकोबाराय मारुतीरायाला शरण जात आहे आपण एकदा शरण जातो तुकोबाराय दोनदा शरण जात आहे कोणाला शरण जात आहेत तुकोबाराय रामाचा दूता आला मारुतीरायाला शरण जात आहे शरण जाऊन विचारतायत काय तुकोबाराय मारुतीरायांना शरण जाऊन विचारतायत तुकोबाराय मारुतीराय तुम्ही मला काय काय भक्तीच्या वाटा आहेत त्या तुम्ही मला सांगा असे तुकोबाराय मारुतीरायाला विचारतायत मागणी करतायत की मारुतीराय तुम्ही मला भक्तीच्या वाटा दाखवा आणि स्तुतीही करतायत तुम्ही कशा आहात तर तुम्ही शूर आहात
तुम्ही धीर आहात, तुम्ही धैर्यवान आहात, तुम्ही स्वामीच्या सेवेसाठी तत्पर आहात. तुकोबाराय पुन्हा 4थ्या चरणामध्ये सांगतात तुम्ही शंकराचा अवतार आहात आणि अंजनीचे पुत्र शंकराचा अवतार म्हणून असा थोडक्यात भावाचा अभंगाचा आहे. आता हा हनुमान जन्मोत्सवाचा उत्सव आहे. थोडक्यात परिहार द्यायचा तर मौजे नांदगाव धमालवाडी, बरोबर ना? मौजे नांदगाव धमालवाडी या ग्रामस्थांच्या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आणि सत्यनारायणाची महापूजा या प्रत्यर्थ आपण कीर्तन रूपी सेवा बबन महाराज शिंदे, हरिभक्त पारायण बबन महाराज शिंदे माझे चुलते यांची ठेवलेली होतात. पण माझ्या चुलत्यांनी ही सेवा मला शिकण्यासाठी तुमच्या समोर उभं केलं. अल्पसा परिहार द्यायचा तर ग्रामस्थ मंडळाचा मी कार्यक्रम आल्यानंतर दुपारी आलेले तुम्ही मला पाहिला असाल. अतिशय सुंदर पद्धतीने भक्तिमय वातावरणामध्ये तुमचा मारुती रायाचा जन्मोत्सव साजरा होतोय. इथले सर्व ग्रामस्थ असतील, शिंदे कुटुंब असतील आणि सर्व सगळे सोयरे असतील. आम्ही ज्यांच्या घरी वास्तव्यासाठी आरामासाठी उतरलो ते संदीप शिंदे सर यांच्या इथे त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने तुमच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आम्ही तिथे वास्तव्याला निवासासाठी उतरलो. तुम्हा सर्व मायबाप श्रोतेजनांचं ग्रामस्थांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. मी बघितलं तुमच्या मारुती रायाच्या पूजेसाठी 11 सुवासिनी घेऊन तुम्ही पूजा मांडली सत्यनारायणाची. आल्यापासून तुमचा कार्यक्रम एकदम थाटामाटात शिस्त पद्धतीने चाललेला आहे. आनंद वाटला. असा हा कार्यक्रम तुमच्या गावी अतिशय सुंदर पद्धतीने चालला असताना मला आनंद झाला. मला मस्तक तुमच्या चरणावरती ठेवूसा वाटला. संत श्रोत्यांच्या चरणी मस्तक ठेवूसा वाटला. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या अल्पशा बुद्धीने मी आजच्या प्रभू रामचंद्राच्या दासांचा तुकोबाराय शरण गेलेल्याचा अभंग मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. प्रथम म्हणजे जिथून शिकण्याची संधी मिळते, जिथे आपल्याला बुद्धीचं ग्रहण करता येतं, तिथं मी पहिल्यांदा मारुतीचं मंदिर पाहिलं म्हणजे शाळा. शाळेत शिक्षक सुद्धा मारुती स्वरूपच आहे. गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अभिजय. गुरु देते आहे म्हणजे गुरु आहे. गुरु देते ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे साक्षात मारुती राय आहे. मारुती राय म्हणजे आपल्याला त्याचं दर्शन होतंय. कशामुळे? गुरु. आपण आजचा जन्मोत्सव साजरा अतिशय थाटामाटात केला, पण मारुती रायाच्या जन्माचा थोडक्यात तुम्हाला दृष्टांत देतो. आपण पाहिलात कालचा जागरण आणि सकाळी सूर्योदयाच्या समयाला मारुती रायाचा जन्म झालेला आहे. एक पौराणिक कथा आहे. ऋषी दुर्वास ऋषी तपस्येला बसले असो किंवा आपण पूजेला बसले असो समजूया, आणि त्यांच्या सेवेसाठी पुंजिकास्थळी नावाची अप्सरा होती. आणि त्या अप्सराच्या कारणाने किंवा ती घाबरली. आता दुर्वास ऋषी म्हटले की अतिशय क्रोधिमान म्हणजे थोडं जरी चुकलं की तत्काळ शाप देतात. तुम्हाला माहितीच आहे अंबर ऋषी लागे कुणी अवतार घेतले, का घेतले? दुर्वास ऋषींच्या शापामुळे. आता दुर्वास ऋषी अतिशय साक्षात दत्तांचा अवतार.
दत्तांचा अवतार असणारे दुर्वास ऋषी जेव्हा पूजेमध्ये असतात त्यांच्या सेवेसाठी पुंजकास्थळी नावाची अप्सरा असते आणि तिचं ते दुर्वास ऋषी आपण कसं म्हणतो आहे तो माणूस आहे ना अतिशय क्रोधायमान आहे. त्याचं जरी थोडं जरी चुकलं ना की तो रागावतो. या भीतीने ती घाबरली आणि तिच्याकडून पूजा करताना थोडीशी चूक झाली. या चुकीचा दुर्वास ऋषीने त्या अप्सरेला शाप दिला. काय शाप दिला? तू वानराच्या योनीमध्ये जन्म घेशील. काय म्हणते? तू वानराच्या योनीमध्ये जन्म घेशील. तेव्हा ती रडू लागली, शरण गेली, म्हणली मला यातून उशाप द्या. तेव्हा त्या अप्सरेला दुर्वास ऋषीने उशाप दिला, काहीही चिंता करू नको, जगामध्ये पाप वाढलेले आहे आणि या पापाचा संहार करण्यासाठी धरणी रूपातली गाय ही पृथ्वी माता भगवान विष्णूंना शरण गेले. शंकरांसहित सर्व देवांचे शरण गेले आणि त्यांना सांगतात आता तुम्ही पाप वाढले, तुम्ही जन्म घ्या. देवाचं तिथं वाक्य आहे, जेव्हा जेव्हा पाप वाढतात तेव्हा मी जन्म घेतो का नाही भगवंत? आणि असा भगवंत जन्म घेणार होता. मग अशा वेळी तो शाप फळाला आला. इकडे चैत्र शुद्ध नवमीला प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहे, लक्षात घ्या. आणि इकडे मारुती जन्माला येणार आहे. बघा, इकडे अप्सराला शाप दिला आणि ती वानर योनी जन्माला आली. तिचं नाव अंजनी आलं. अंजनी ठेवण्यात आलं. तिचा पती केसरी तिचा पती केसरी. आणि तिकडे दशरथ राजाला पुत्र प्राप्ती होण्यासाठी पुत्र कामेष्टी यज्ञ चालू होता. आणि असा यज्ञ चालू असताना अतिशय सेवाभावी मनोभावाने दशरथ राजा, आता पुत्र व्हायचं म्हटल्यावर आपण किती तळमळीने सेवा करणार हो. आपल्याला एखाद्याला जर संतती प्राप्त करायची असेल तर किती मनोभावे देवाची सेवा करतो. भगवंता मी तुला अनन्य भावे शरण करत येतो, मला पुत्र प्राप्ती होऊ दे, संतती होऊ दे. आता दशरथ राजाला संतती नाही आहे. मग संततीच्या इच्छेपायी दशरथ राजा पुत्र कामिष्ठी यज्ञ सुरू केला आणि तो यज्ञ असा सफळ झाला की त्या यज्ञातून दैव शक्ती उत्पन्न झाली. दैवी शक्ती उत्पन्न झाली आणि तिने 3 फळ दिले. एक कौशल्यला दिला, एक सुमित्राला दिला, एक कैकेयीला दिला, बरं का. आणि असा दिल्यानंतर कैकेयीच्या हातातला जो फळ होता तो घारीने उचलून गेले, पिंड घारीने झळपिले. आणि तो पिंड जेव्हा घार आकाशात घेऊन जात होती, हा सगळा भगवंताचा खेळ आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हळविल्या प्राणू हाले, जो जगात चालिता. हे करणारा तो स्वतः भगवंत आहे. आणि तो आकाशात भरारी घेऊन गेलेली घार तिच्या पायातून सुटलेला तो घड आणि तिच्या पदरात जाऊन पडतो. कशासाठी? तिच्या तपासाठी. माझ्या पोटी भगवान शंकराचा अवतार जन्माला यायला पाहिजे म्हणून तिने भगवंताची तपस्या केली. किती तपस्या केली? अहोरात्र भगवंताचं चिंतन केलं. आणि तिच्या पदरामध्ये अंजनीच्या तपासाठी महारुद्रा
तो सेवेला मित्रा अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस आहे. थोडं लक्ष दे, इथे लक्ष दे, बाकीचं स्थिर ठेव. पिंड घालीने धडपिला अंजनीने तो सेवेला. काय झालं? आणि घालीच्या पायातून सुटलेला फळ अंजनी मातेच्या पदरात पडला. पडल्यानंतर ती आश्चर्यचकित होते. इथे ना झाड आहे, त्या झाडाला फळ आहे देणारा झाड नाहीये म्हणजे फळ नाहीये, आजूबाजूला कोणी व्यक्ती नाहीये, माझ्या पदरात हा फळ कसा काय पडला बरं? हा विचार तिच्या मनात आला. पण तिची श्रद्धा अतूट होती, तिचा भाव दृढ होता. तिला म्हणाली, मला महादेव प्रसन्न झाला आणि महादेवाचा प्रसाद पद मिळाला आणि तो फळ तिने भक्षण केला. त्याचा काय झाला पुढे? अंजनीने तो सेविला. अंजनीने सेविला. पुढे काय झालं? अंजनीच्या तपासाठी महारेग आले होते. तिकडे दशरथ राजाचा यज्ञ सफळ झाल्यानंतर एक फळ घालीने झडपून नेला, तो अंजनी मातेला मिळाला. राहिलेली 2 फळं त्यातली संपूर्ण एक कौशल्याने खाल्ला आणि उरलेला तो एक होता तो अर्धा अर्धा करून कैके आणि सुमित्रा. पुत्र जन्माला आले राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. असा रामायणाचा भाग आहे. इकडे मारुती राया जन्माला आले, इकडे प्रभू श्रीराम शुद्ध चैत्र नवमीला जन्माला आले, तर हे पौर्णिमाला जन्माला आज आले. आता जन्माला आले बरोबर, पण यांचा प्रताप, यांचा प्रतापी गहन किती सांगावा त्यांचा प्रताप. मारुतीरायाचा तुम्ही सगळेजण रामायणात वाचलेला असाल, ऐकलेला असाल. मारुतीरायाचा दास कोण आहे? दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून केले रामचरण. कुणी पाहिलं रामचरण? प्रभू श्री रामाचं चरण पाहिलं मारुतीराया. मारुतीरायाने चरण पाहिलं, पण जन्माला आल्या आल्या मारुतीरायाचा प्रताप किती गहन आहे बघा. मी मगाशी तुमची पूजा चालू असताना ऐकलं, पंडित अतिशय सुंदर पद्धतीने तुमची पूजा सांगत होता. जन्माला आल्यानंतर बाळ आकाशामध्ये पाहतो आणि लाल भडक त्याला फळ दिसतं. मारुतीराय साधे तो उडान घेऊन गेले धारावया सूर्याला. मारुतीराय उडान घेऊन गेले. इंद्रदेवाने पाहिलं आणि इंद्रदेवाने वज्रास्त्राचा त्यांच्यावरती प्रहार केला. प्रहाराच्या घाताने मारुतीराय जमिनीवर पडले. प्रताप किती गहन आहे. सूर्याला पकडायला गेले. काळाच्या पुढे धावणारा माझा मारुतीराय. मारुतीरायाचं वर्णन करणं सोपं आहे का? अहो, या सृष्टी तलावामध्ये, या सृष्टीमध्ये तुम्ही पाहाल तर असं गाव नाहीये, त्या गावाच्या वेशीमध्ये मारुतीराया नाहीये. आहे का? एकही गाव नाहीये ज्या ठिकाणी मारुतीरायाचं मंदिर. माझा मारुतीराया या वेशीचा मालक आहे, म्हणून त्या पायाखाली दाबून ठेवली, म्हणून त्या उचलून धरली. मारुतीरायासारखा बलवान कोण आहे? मग काय झालं? मारुतीरायाचा रामायणाचा इतिहास पाहिला, कथाभाग पाहिला तर मारुतीरायासारखा श्रेष्ठच कोण नाही हो. मारुतीराया आणि राम पाहता दोघे भिन्न नाही आहेत. त्यांचा आत्मा एक आहे. मी आणि तू नाही तुझा. काय म्हणतोय? मी आणि तू नाही तुझा. ज्ञानदेव किंवा मारुतीरायांचा धनाबाई म्हणते शिव आणि शंकर काय, शिव आणि विष्णू काही वेगळे नाहीत. इकडे मारुतीराय शंकराचा अवतार घेऊन आले आणि इकडे भगवान शंकराचा अवतार रामप्रभू आलेले आहेत. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, म्हणजे दोघे एकच आहेत. दोघे एकची गाणं कशा आहेत? एकच आहे. मग मारुतीरायाच्या जन्माला आले. मारुतीरायाचा प्रताप सांगावा तितका कमी आहे, पण थोडक्यात सांगायचा झाला तर पूर्ण रामायण झालं. मारुतीराय जिंकून आले. राम प्रभू अयोध्येतना लंकेतून आले आणि सीता मातेने सगळ्यांना काय केलं? मारुतीरायाचं थोडक्यात वर्णन करायचं.
बक्षीस दिले आणि मारुतीला काय दिला हो? नवरत्नांचा हार दिला. मारुती राहते स्वतः भगवान शंकर जन्माला आलेले ब्रह्मचारी ते वैराग्याची मूर्ती. त्यांना या मनाचा लोभ आहे का हो? मोह आहे का हो? मनी काकाने फोडून टाकले सगळे. सीतामाती म्हणते काय हार देऊन उपयोग नाही, माकड तो माकड. पण सीतामातेला माहित नाही. प्रभू रामाला विचारते का हो मी याला एवढा नवरत्नांचा अमूल्य हार दिला, अनमोल हार दिला, आणि तुमचा दाताने तोडून टाकतोय. प्रभू रामचंद्र म्हणतात तुम्ही त्यांना विचारा. मारुतीरायला विचारतात माता का बरं तुम्ही मारुतीराय मी दिलेला एवढा अनमोल रत्नाचा हार दाताने तोडून टाकताय. मारुतीराय म्हणतात काय म्हणतात, अहो तुमचे मनीमध्ये नवरत्नांचे अनमोल असले तरी माझा राम त्याच्यामध्ये नाही आहे का? एक फोडून पाहिला राम नाही आतला. मग मारुतीरायाला सीतामाता विचारते तुम्ही असं म्हणताय मनामध्ये मारुती नाहीये. मग मारुतीरायाला विचारते सीतामाता तुमचा राम आहे कुठे? मारुतीराय छाती फाडून दाखवतात. राम लक्ष्मण सीता तिघही छातीच्या अंतरामध्ये त्यांना पाहायला मिळाले. सीतामाता आश्चर्यचकित झाले. आणि मी तर इथे आहे, मी याच्या हृदयात कुठून आली? एवढा प्रताप मारुतीरायाचा प्रताप आहे. दुसरा दृष्टांत सांगतो. तुळशीदासाचा कथानुभाग माहिती आहे? थोडा आवाज आहे, थोडा आवाज आहे थोडी. आणि तुळशीदासाचा कथानुभाग माहिती आहे. आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये एक दिवसासाठी पत्नी आपल्या माहेरी गेली. माहेरीमध्ये गेल्यानंतर तुळशीदासांना करमना. तुळशीदास पुरामधून आले, सापाला धरून दोरी समजून घरात आले. तिथे त्यांना पत्नीने उपदेश द्यावा. या सर्व माताच्या शरीरामध्ये हाडामध्ये तुम्ही एवढं प्रेम दाखवता आणि हेच जर प्रेम माझ्या प्रभुरामाच्या चरणावर माझ्या प्रभुरामावर केला तर तुम्ही ब्रह्मस्वरूप व्हाल. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा जन्माला येणार नाही, पुन्हा मरणार नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे? त्या प्रभुरामाला शरण जा, प्रभुरामाची प्राप्ती करा. उपदेश झाला. उपदेश द्यायला काय नुसते सद्गुरू नसावे, उपदेश द्यायला संतही नसावे. उपदेश कुठेही होतो, कसाही होतो, फक्त घेणारा पाहिजे. पण सद्गुरू विना तारणारा या जगात दुसरा कोणी नाही. गुरुचरणी ठेविता भाव तेने घेते देव आपल्या. सद्गुरूचा महिमा सांगत आहे, त्यावर बोलणे इतकं कमी आहे. पण उपदेश झाला पत्नीचा, उपदेश झाला, तिथून निघून आले. आणि आता प्रभुरामाची भेट घ्यायची आहे. प्रभुरामाचा ध्यास लागला हो. छंद लागला टिटवीला, तिने समुद्र आठविला. अहो छंद लागला पाहिजे मनुष्याला. त्या रामाचा छंद लागला. कसा लागला? माझी वाचा आता रामनामाशिवाय राहत नाही. सतत माझी वाणी राम 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 करते.
असा त्यांना छंद लागला. नित्य नेमाने प्रातकाळी आपल्या प्रातिनिधी करायचे आणि उरलेला जो पाणी आहे तो दगडावर टाकायचे. 21 वर्ष झाली. थोडक्यात पळवायच्या सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आणि जेव्हाही प्रभू रामाचं विठ्ठलाचं चिंतन होईल काळ्यावरून त्यांचं भजन करायचं. आपण हे एवढं कशासाठी ठेवले तर आपल्याकडून भक्तीचा मार्ग सुकर व्हावा, आपल्या मुखामध्ये रामनाम यावं, विठ्ठलाचं नाम यावं, हे आपलं महत्वाचं काम आहे. म्हणून आपण एवढा मोठा सप्ताह किंवा एवढा मोठा जन्मोत्सव केला. आणि मारुतीरायाची सेवा केल्याने मारुतीरायाची सेवा केल्याने प्रभू रामाचं दर्शन होईल हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. पण तुळशीदास प्रातविधी झाल्यानंतर आपला थोडं काय जे पाणी उरलं ते दगडावर टाकायचं. आता तो दगडामध्ये भूत होता तो 21 वर्षाने प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्याने म्हणतोय तुळशीदासा काय तुमचे उपकार सांगू, मला या शापातून मुक्त केला, मागा तुम्हाला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. म्हटलं असं मग मला प्रभू रामाचं दर्शन द्या. दर्शन द्या म्हटलं रामाचं नाव घेता पळाला किंवा भूत. रामाचं दर्शन रामाचं नाव ऐकला तरी तिथे थांबणार नाही भूत. मग प्रभू रामाचं दर्शन द्या म्हटलं आता प्रसन्न तर झालाय मग आता द्यायला पाहिजे. मग काय देऊ मारुतीरायांना सांगतात, सॉरी तुळशीदासांना सांगतात. काय सांगतात, तुम्ही तुमच्या गावामध्ये रामायण चालले आणि त्या रामायण चालत असताना रामायणाचा कथानुभाग श्रवण करायला जो व्यक्ती सर्वांच्या पहिला येतो आणि जो व्यक्ती सर्वांच्या शेवटी जातो त्याचा शोध घ्या, तो तुम्हाला दर्शन देईल. असं कळल्यानंतर तुळशीदास मंदिरात आले. नित्यनेमाने प्रभू रामाच्या रामायणाचं श्रवण करायला. पाहिलं काय, सगळ्यांच्या शेवटी, सगळ्यांच्या आधी आणि सगळ्यांच्या शेवटी जाणारा एक वृद्ध व्यक्ती दिसला. आणि व्यक्ती दिसला आणि ते त्यांना शरण गेले. काय गेलं, शरण गेले. शरण गेल्याने काय झालं, मारुतीराय साक्षात रामायण म्हटल्यावर मारुतीराय थांबणार आहेत का? अहो रामाचं नाम नाही, राम आहे नाम आहे तिथे मारुतीराय राहील का हो? जिथे रामाचं नाव आहे, जिथे राम नामाचा घोष आहे, जिथे रामाची कथा आहे तिथे साक्षात मारुतीराया उपस्थित आहे. फक्त तो अद्भुत शक्ती आहे हो, ती चिरंजीवी शक्ती, ती कुठं दिसणार आहे का? दिव्य शक्ती. आता मारुतीराया त्याला प्रसन्न झाला आणि मारुतीरायाला शरण गेले आणि प्रभू रामाचं दर्शन झालं. कशामुळे? मारुतीरायांच्यामुळे. आणि या मारुतीरायाचं तुकाराम महाराज वर्णन करताय. काय वर्णन करताय? हनुमंत महाबळी. अहो वर्णन कुणी कुणाचं करावं? संतांनी देवाचं वर्णन करावं आणि देवानी भक्तांचं वर्णन करावं. तुल्य व्यक्ती पाहिजे वर्णन करायला. मारुतीरायाचे वर्णन कोण करतात? मारुतीरायाचं वर्णन तुकोबाराय करतात. हनुमंत महाबळी रावणाची दाढी झाली तया माझा नमस्कार वार वार निरंतर करवाणी उडान केले लंकेचे शोधन जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. कुणाचं वर्णन केलं? मारुतीरायाचं वर्णन केलं. कुणी केलं? तुकोबाराय. धन्य अंजनीच्या सुता किंवा धन्य अंजनीचा सूत नाव त्याचे हनुमंत. ज्याने सीता शोध केली राम सीता भेटविली द्रोणागिरी अनिला लक्ष्मण वाचविला. ऐसा मारुती उपकार तुकोबाराय म्हणतात ऐसा मारुती उपकार तुका लोळे चरणावरी. तुका काय तुकाराम महाराज म्हणतात? असा मारुतीराय उपकार आहे, मी त्यांच्या चरणावरील लोळण घालतो. कुणी वर्णन केलं? तुकोबाराय.
तुकोबाराय त्यांना म्हणताय दया माझा नमस्कार वार वार निरंतर तुकोबाराय मारुती रायाचं वर्णन करताय तसंच रामेश्वर भट्ट तुझ्या तुकारामारायांचं वर्णन करताय तुकाराम मला साधे आहेत का तुकोबारायांचं वर्णन शत्रूने करावं मित्र मित्राचं वर्णन करतो पिता पुत्राचं वर्णन करतो किंवा स्तुती करतो मित्र मित्राची स्तुती करतो देव भक्ताची स्तुती करतो ग्रामस्थ आपल्या आवडत्या व्यक्तींची स्तुती करतात पण शत्रू कधी शत्रूंची स्तुती करतो का नाही पण तुकोबारायांची स्तुती रामेश्वर भक्तांनी करावी काय करावे तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम अहो रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांची स्तुती करावी इतके तुकोबाराय श्रेष्ठ आहेत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आहेत ते तुकोबारायांचं वर्णन करतात त्यांना यम घाबरतो धन्य तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ सगळा सहित वयात तारलेल्या जैसा लाया तुकोबारायांचं शेवटच्या चरणात वर्णन करतात म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नोहे तुझ्या तुकेता तुलनेची ब्रह्म तुकिया द्याले म्हणून या रामेश्वरीच्या मी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय ठेविला बघा मला काय म्हणायचं आहे तुकोबारायांचं वर्णन कुणी करावं दशग्रंथी शास्त्रात निपुण असलेला पंडित रामेश्वर भट्टाने करावं शत्रूने करावं म्हणजे तुकाराम मला साधे येतो किती श्रेष्ठ आहे देहाच्या कितीही दिशा बोलणारे तुकोबाराय अनु रेणू ठोकळा आकाशा एवढा अनु रेणू कमी नाही अनु रेणू पेक्षा कमी असणारा आणि आकाशा एवढा समर्पित असणारा संपूर्ण माझा तुकोबाराय त्याचं वर्णन कोणी करावं रामेश्वर भट्टाने करावं म्हणजे तुकोबाराय साधे आहेत का तुकोबाराय किती उंचीच आहेत पण तेच तुकोबाराय आपल्याला भक्तीची साध्यता व्हावी मला भक्तीमध्ये ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून तुकोबाराय मारुती रायाला शरण जातात अभंगाच्या पहिल्या बरोबर 8:40 झाले की 9ला कीर्तन संपन्न करायचं थोडा आवाज तुकोबाराय शरण जात आहेत मारुती रायाला शरण जात आहेत रामाच्या दूताला शरण जात आहेत किती वेळा जात आहेत 2 वेळा जात आहेत कारण काय तुकोबारायांना साधक विचारतायत तुम्ही 2 वेळा शरण गेलात कशासाठी गेलात तुकोबाराय म्हणतात जो बुद्धीने ठेवडी तरी जो धैर्याने 15 मिनिट जो शक्तीने महान आहे म्हणून त्यांना मी शरण जातोय ज्याला मायेचा स्पर्शही झाला नाही ज्याला इंद्रियांच्या विकारांचाही स्पर्श झाला नाही अशा मारुती रायाला रामाच्या दूताला किती वेळा शरण गेलो 2 वेळा गेलो कशासाठी तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबारायाने सांगितलंय काय सांगितलंय पाहुणी मनुष्यपणा
न साधी जो ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्द बजाना पुक्षेवी ना दोपाई. ज्ञानोबा म्हणते आपण मनुष्य जन्माला आलो आणि जर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली नाही तर प्राप्ती नाही केली तर आपल्या तरी गाढवामध्ये फरक काय. गाढवाला एक शेपूट आणि 4 पाय, मनुष्याला शेपूट नाही आणि फक्त 2 पाय, म्हणून आपण गाढव आहोत का तर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती नाही. दुसरं अजून नाथमारच कसं म्हणतात, नरदेह परम पवित्र किंवा नरदेह परम पावन. कसा आहे हा नरदेह? परम पावन आहे का नाही? नरदेह परम पावन न साधी जो ब्रह्मज्ञान तो जनामाजी परममूर्ख विश्वासघाती देवाचा. कसा आहे तो? विश्वासघाती आहे. का? तर ब्रह्मज्ञान प्राप्त नाही केले तो मूर्ख आहे. मग ज्ञानोबा आहे, नाथ महाराज सांगतात, जनाबाई सांगते नरदेह नाही रे मागुता भेटी नव्हे त्या सीता कांता. काय म्हणतात संत जनाबाई? हा नरदेह पुन्हा नाही मिळणार. मग याच देही याचे डोळा शेवटची पारी येतो म्हणून शेवटची पाळी हो. 84 आम्ही भोगून आपण जन्माला आलो. पुढे आपल्याला हा नरदेह प्राप्त होईल की शाश्वती आहे का कोणाला? मग याच देहात काय करायचं? आपल्याला मुक्ती प्राप्त करायची आहे, ब्रह्मज्ञान साधायचं आहे. मग ब्रह्मज्ञान साधायचं आहे तर काय करावं लागेल? आपल्याला संतांना शरण जावं लागेल. संतांना शरण जाणं म्हणजे मारुतीरायांना शरण गेले, तुकोबाराय, ज्ञानोबाराय अध्यायामध्ये सांगतात, ज्ञानेश्वरी सांगतात ते ज्ञानपैगा बरवे जरी ते ज्ञानपैगा जरी बरवे ते मनात आणावे तरी संता या भागावे सर्व तुझे तो ज्ञानाचा कुटा तिथे सेवादार वंटा जो स्वाधीन करी सुबटा ओळखुनी तनु मनोजीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग कधी तुकोबारा ज्ञानोबाला सांगतात तुम्ही त्यांची सेवा करा, तनाने धनाने मनाने जशा पद्धतीने करताय तसं करा. मग काय होईल? संत काय करते? मग अपेक्षित ज्या फुले तेही सांगिती तुझिले. विचारल्यानंतर नाही तर ब्रह्मज्ञान इतकं सोपं नाही आहे. घ्या रे घ्या रे राम नाम घ्या सगळ्यांनी. ब्रह्मज्ञान इतकं सोपं नाहीये. योगी योग साधना करतात, तपी तप करतात, ते आपल्याला कोण देतात? संत देतात. पण कधी? ही सेवा घडल्यानंतर कशी देतात? आपण त्यांना विचारलं तर काय सांगतात? मग अपेक्षित ज्या फुले तेही सांगते पुसले जेणे अंतःकरण बोधिले. या अंतःकरणाला बोध होईल मग संकल्प राहणार नाही. काय? संशय राहणार नाही. आता आपल्या मनामध्ये भेद आहे. कसा भेद आहे? सोमवारी शंकर आहे, मंगळवारी गणपती आहे, बुधवारी विठ्ठल आहे, गुरुवारी दत्त आहे, शुक्रवारी संतोषी माता आहे, शनिवारी हनुमंत आहे, रविवारी मल्हार आहे. का? आपल्याला बोध नाहीये. आपण शरण गेलो नाही, आपण भेदात अडकलोय. मग नाही म्हणतात. काय म्हणतात? शिव आणि विष्णू नो हे तुझा आहेत का वेगळे? मग भ्रमाचा पडदा दूर कोण करतात? संत करतात. संत करतात त्यांना शरण गेलं पाहिजे. मग आपल्याला ते काय देतील? भक्तीच्या वाटा दाखवतील. आपण भक्तीच्या वाटा त्यांना मागितल्या पाहिजे. तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुभटा. हे मारुतीराया मी तुम्हाला शरण आलोय. रामाच्या दूता मी तुम्हाला शरण आलोय. मला काय दाखवा? भक्तीच्या वाटा वाजलेल्या आहेत 9:15. आपला कीर्तनाचा टाइम आहे 7 ते 9. तुम्ही बोलला तर अर्धा तास
15 मिनिटं जसं वाटेल तसं तुम्हाला वाढवणार, नाही तर 9 म्हटलं तर 9ला संपवणार. विठाला विठाला 15 मिनिटं आधी झालं तर चालेल. नाही तुकोबाराय शरण जात आहे. काय भक्ती त्याच्या वाटा नववीत काय बोलेली भक्ती द्यावे माझे हाती संत जग. कधी तुमची या दासीचा दास करून ठेवा. ही दासाची जी भूमिका आली, हे दासत्व पत्करण्याचं जे आपल्या मनामध्ये रुजलं ते कधी रुजलं? मारुती रायाला शरण घ्यायचं का? दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचरण दास्यत्व पत्करलं. तीच दास्यत्व मला मिळालं म्हणून सांगताना दासात तुमची या दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा. हाची म्हणजे नवविधा काय बोलेली भक्ती द्यावी माझे हाती संत जग. पुढं काय म्हणता? हे जीवावे माझ्या जन्मोजन्मी तुझा दास. ही दासाची जी उत्पन्न झालेली भूमिका किंवा भाव आहे तो कुणामुळे झालाय? मारुती रायामुळे झालाय. ही नवविध भक्ती काय आहे? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम सांख्य दास्य सांख्य आत्मनिवेदनम. नवविध भक्ती सांगितली. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, विष्णू स्मरण म्हणजे नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, वंदन भक्ती, पूजन भक्ती, दास्य भक्ती जी मारुतीरायाने केली आणि सांख्य भक्ती जी केली ती अर्जुनाने केली आणि आत्मनिवेदन म्हणजे नवविध भक्ती सांगितल्या. नवविध भक्तीमध्ये श्रवण भक्ती कोणी केली? परीक्षिताने केली. परीक्षित ब्रह्मस्वरूप झाला. कीर्तनाने शुकमुनी परीक्षित झाला. शुकमुनी ब्रह्मस्वरूप झाले. ब्रह्मभूत काया होता ते कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायचा कीर्तन सांग होय अंग हरिरूप. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या नावे अवघी व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. परीक्षित राजा कशाने झाला? श्रवणाने झाला. श्रवणे परीक्षित तरला भूपती. श्रवणे परीक्षित तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली. तया कोणाला झाली? 7 दिवसात त्यांना मुक्ती झाली. किंवा नामस्मरण भक्ती घ्या. नामस्मरण काळ वेळ नाम उच्चारिता नाही. हा नाम चांगले चांगले माझ्या कंठीरा ओढले कधी कोण उंचारले मुक्त केले राक्षसा. कशामुळे? नामस्मरण भक्ती. प्रल्हाद तरला, आजा मेळा तरला, हा वाजा कोणी तरला. कशामुळे तरला? नामाच्या भक्तीने. पादसेवन भक्ती कुणी करावी? पायाचा महिमा सोय झाले रमा. प्रिय पुरुषोत्तमा झाली त्याने. प्रिय पुरुषोत्तमा कशाने झाले? लक्ष्मीने पाय दाबले, पतीची सेवा केली, विष्णूची सेवा केली. पायाचा महिमा तिला माहिती आहे. पूजनाची भक्ती कोणी केली? सुविधा अमृताचा 9वा अध्याय पहा. शबराने पूजनाची भक्ती केली. पूजनातून तो शंकर स्वरूप झाला. कैलासाला घेऊन गेले त्यांना. वंदन भक्ती अक्रोणाने करावी. अक्रूर ब्रह्मस्वरूप झाला. दास्य भक्ती स्वतः मारुतीरायाने करावी. त्यांचं वर्णन करावं तितकं कमीच आहे. ते मारुतीरायाने दास्य भक्ती केली. सांख्य भक्ती अर्जुनाने करावी. अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण नाव येत होतं. इतकं सांख्य त्यांचं कृष्णाजवळ होतं. आत्मनिवेदन भक्ती कुणी करावी? आत्मनिवेदन भक्ती बळीराजाने करावी. 3 पावले जमीन पटाच्या स्वरूपात गुटक्या स्वरूपात वामन अवतारात भगवंतांनी मागावी. पृथ्वी, स्वर्ग, पाताळ आणि 3रा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून बळीला टाकला खाली. पण काय झालं? बळीच्या वरात राहावं लागलं त्यांना. कशामुळे? भक्तीमुळे. तुकोबाराय ह्या भक्तीचा मार्ग विचारतात. तुकोबाराय कोणाला मागतात? तर तुकोबाराय हा भक्तीचा मार्ग मारुतीराय मारुतीरायाला मागतात. तर मारुतीराय कसे आहेत? ज्याने अहिर रावण, महिर रावण जेव्हा राम प्रभूंना पाताळात घेऊन गेले, तिथे जी देवी होती तिला नाचत उडवली, पायाखाली दाबले, स्वतः तिथे देवी स्वरूपात झाले आणि प्रभू रामाना आणि लक्ष्मणांना सोडवून आले. किती प्रताप गहन आहे, कमी आहे का? हो, लंका एवढी लांब आहे, पण लांब असताना सुद्धा करोनी उठान केले लंकेचे शोधन. अहो एक एक कथाला आपण विस्तृत प्रमाणे जर सांगायला गेलो रात्र पुरायची नाही. रामायण लहान आहे का? प्रभू रामांचं वर्णन करावं तितकं कमी आहे का? मारुतीरायाला काय आवडतं? रामाचं वर्णन केलं होतं आणि आपण मारुतीरायाचं वर्णन करतोय.
वर्णन कुणाचं आवडतं मारुती रायाला? रामाचं. म्हणून रामाचं वर्णन केलं पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपण त्या मारुती रायाचं वर्णन करतोय. तो मारुती राय कसा आहे? तो शूर आहे, तो धैर्य आहे आणि तो स्वामींच्या सेवेसाठी तत्पर आहे. तुकोबाला औरंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. स्वामी माझी तुझा तुकोबाराय सांगतात, मला भक्तीच्या वाटा शोधायच्या होत्या, मला भक्तीच्या वाटा मिळवायच्या होत्या. मी पहिलं काय केलं? शरण शरणाजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा. शूर आणि धीर स्वामी काजी तो सादर. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा. तुकोबाराय आपल्या भक्तीचा ब्रह्मस्वरूप होण्यासाठी काय बोलतात? आता ऐसे कोटी